आपल्यासोबत प्रवीण दरेकर जे आहेत. दरेकर साहेब, दिशा सालियान प्रकरणामध्ये एक नवा अँगल समोर आलेला आहे. दिशा सालियानचे वडील त्यांच्याकडनं पैसे मागायचे, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे असं एकंदरीत समोर येतं. नाही, मला याची कल्पना नाही सद्यस्थिती काय आहे, प्रकरण कुठल्या स्टेजला आहे, न्यायालयीन काय आहे, तपासात काय चाललं आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये नीट माहिती घेऊन बोललेलंच त्या ठिकाणी योग्य राहील, कारण अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा विषय आहे. त्याच्यामुळं माहिती न घेता, समजून न घेता त्याच्यावर भाष्य करणं त्या ठिकाणी संयुक्तिक वाटणार नाही. चंद्रकांत खैरेंकडून आसाराम बापूंचं समर्थन करण्यात आलेलं आहे. आता खैरेंना विचारा ना, आसाराम बापूंच्या संदर्भात त्या ठिकाणी झालेल्या गोष्टी देशानं पाहिलेल्या आहेत. परंतु शेवटी जे श्रद्धाळू आहेत ते आपल्या परीनं, आपले संत प्रबोधनकार यांच्याविषयी त्यांच्या वेगळ्या श्रद्धा असतात. परंतु आसाराम बापूंच्या बाबतीत जे झालं आहे ते देशानं पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेना एकच आहे. दुसरी जी शिवसेना आपण त्याला संबोधतो ती एसएनशी आहे, ती शिवसेना त्याला म्हणता येणार नाही. खरी शिवसेना एकनाथरावजी शिंदे साहेबांचीच आहे. बाळासाहेबांचा खरा विचार त्यांच्यासोबत आहे. निवडणूक आयोगानं त्यांना मान्यता दिली आणि जनतेच्या दरबारात जो खरा न्याय असतो किंवा जे जनता ठरवते त्यांनी सुद्धा शिंदे साहेबांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी अधिकृत मान्यता दिलेली आहे. एका पराभवाने खचणार आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे, याकडे आपण कसं पाहता? नाही, पवारसाहेब कधीच खचत नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी खचूही नाही, कारण त्यांच्यासारख्या नेत्याचं महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात आवश्यकता आहे. भले विरोधी पक्ष म्हणून का होईना, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहेच. सुदर्शन गुलेंनी संतोष देशमुख यांचा जो हत्या केली तो आरोप कबूल केला आहे. मी विसरलो त्यांनी काय विचारलं ते. संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा आरोप जो आहे तो घोळेंनी कबूल केला आहे. नाही, आता पोलिसांच्या तपासामध्ये जे असेल ते पुढे येईल आणि पोलिसांच्या जबानीमध्ये सत्य सांगावं लागतं किंवा ते वधवून घेतात. चल बस आता. धन्यवाद. हे होते प्रवीण दरेकर. व्हिडिओ सावंतसह राज वैष्णव पाटील आणि मराठी रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.